नमस्कार मंडळी. तुमच्या मनाच्या अकाउंटवरचा तुमचा चिंताग्रस्त डीपी बदलून तिथे तुमचा हसरा फोटो अपलोड करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, मोरे फॅमिलीनं सुरू केला एक धमाल डिजिटल चॅनल. बघूया त्यांच्या चॅनलवरचा हा भन्नाट इंटरव्ह्यू जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्त मोरे. हाय एव्हरीवन. हाय. हाय. नमस्कार सई मॅम. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार. वेलकम टू माय पेंट हाऊस. ओहो. खर्च बघताय, बेकार खर्च. का सर? का? कशासाठी? आता इतकी वर्ष झालं मी हास्य जत्रा करतोय, प्रसिद्धी आलेली आहे, पैसा आलेला आहे, एक छान घर घेतलेलं आहे, पण इतक्या वर्षात कुणीच माझा कधीच इंटरव्ह्यू नाही केला सर. ही भायकाळ्याची बिली आयलिश, ही आत्ता आली, हिचे इंटरव्ह्यू झाले, माझे इंटरव्ह्यूच नाहीत सर. ही एकच खंत होती सर, ही एकच की माझा इंटरव्ह्यू होत नाही. पण सर, माझा मित्र श्रमेश बेटकर, वा. व्हॉट अ ह्युमन बिंग. त्याच्या घरी एक फॅमिली येणार होती इंटरव्ह्यू घेण्यासाठी. तो म्हणाला माझा नाही, माझ्या भावाचा इंटरव्ह्यू घ्या. वा. ते म्हणाले कोण भाऊ? म्हणाला पृथ्वी प्रताप. आज ती फॅमिली माझ्या घरी माझा इंटरव्ह्यू घ्यायला येते सर. खूप फेमस फॅमिली आहे सर, मोरे फॅमिली. आज ते माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत. कधीही येतील, मी क्यू दिलाय सर. सर आली वाटतं. आय एम सो सॉरी सर, मला जावं लागेल. सी, आय एम अ व्हेरी बिझी पर्सन नाव. आय हॅव इंटरव्ह्यूज लाईन्ड अप. सर, एक सांगायचं राहिलं, श्रीमंती दाखवण्यासाठी घरात शूज घातलेत. अरे नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले. आय नो. तर माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला, काय अडे दारातच इंटरव्ह्यू घेतालास? आत तरी चला. प्लीज. चॅनलचा लोड आहे ना, कामाचा लय व्याप, त्याच्यामुळे सगळं. या माणसात ना नुसती घाई. प्लीज या सर. प्लीज बसा ना, प्लीज. नुसती आपली घाई 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 होत काहीच नाही. अरे वसाडी पडली तुझ्या तोंडावरती. तरी तुला मी म्हटलं होतं थर्माकोल एवढा मोठा आणू नको. कसा येणार आतमध्ये? तू मागो नीट घे. एक मिनिट. हा या सर. येडा कुठला? हे घे. आता बरोबर येणार बघ. आला का? काय डोकं लावत नाही वासाडा. तुम्ही डोकं लावतास? मग? काय केलास साहिता? ती चौकट तरी तोडूची 30 रुपयाचं नुकसान केलास नाही? ते त्यांनी असं केलं होतं तेव्हा आत आलं होतं. हरकत नाही, प्लीज बसा ना सर. प्लीज बसा. मॅम प्लीज बसा प्लीज. मला सांगा की काय कसं करायचं. पहिला इंटरव्ह्यू त्यामुळे माहित नाहीये. काय कुठे आहे कॅमेरा सेटअप? नाही, कॅमेरा कशासाठी? आम्ही मोबाईलवर शूटिंग करणार आहोत का नाही? मोबाईलवर? हो, टेक्नॉलॉजी केवढी पुढे गेलेली आहे. आपलं चुकलं वाटतं, माणूस अडाणी दिसतंय. हो भाऊजी. नाही असं काय, मला माहिती आहे मोबाईलवर होतात इंटरव्ह्यू हो. शूट. मोठे मोठे सिनेमे होतात मोबाईलवर शूट. हरकत नाही, करूया ना आपण सर. करूया. हुट. इंटरव्ह्यू मी घेणार आहे ना? हुट. गप्रा, इंटरव्ह्यू मी घेतले. तू इंटरव्ह्यू घेणार आहे? हा. तुला 2 शब्द नीट तरी बोलता येतात? नाही, माका बोलू क्या ना नाही. हा. मग तुमच्या बरोबर इतकी वर्ष संसार काय मुक्यान केलाय काय? तर संसाराचा मध्ये तिथे काढलं. गप्रा गप्रावा काय? जाऊ नका, वाटेल तर बोलत असता. हा, तू न बोलता नाही असा अंगावर खेचकून संसार करते. मी खेचून संसार केलाय होय. गोष्टी करते. बोलण्यासारखं नाही हो. माका पण बोलण्यासारखं नाही. बाजूक अरे. राहा. इंटरव्ह्यू घेताना ना, हा. इंटरव्ह्यू घेणं महत्वाचं नाही, इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं चेहरो महत्वाचं हा, असतं. बाई, बाई. आता इंटरव्ह्यू मी घेतलंय तर कसा, लोक आधी माझ्याकडे बघतील, खुश होतील, मग रवला सवला वेळ यांच्याकडे बघतील. हाय का नाही? हो? मग ये. नाही, चेहऱ्याचं म्हणशील ना तर माझ्या जगा सुंदर मोहक आणि आरसपाणी चेहरा ह्या जगात दुसरा कोणाचा हा? ए परब्या, माझ्यासारखा सुंदर राजकुमार घेणार इंटरव्ह्यू. आता पण चॅनल बघ. तू घ्या इंटरव्ह्यू. हा इंटरव्ह्यू घेणार आहे, याची लायकी आहे. बसा तुम्ही, प्लीज बसा. एक मिनिट, मला शांतपणे सांगा. हा.
तुमचं ठरलं नाही का कोण घेणार आहे इंटरव्ह्यू ते ठरलंय म्हणजे ठरली नाही. कोण घेणार आहे? आता मी मेन आहे म्हटल्यावर मीच घेणार का नाही तुम्ही इंटरव्ह्यू? मेन असतास काय हो बोलता नाही तर कोण मेन आहे मला सांगा. काय चॅनलचं नाव आहे ना माझ्या नावावरूनच ठरलेलं आहे. माझं नाव पण आहे चॅनलच्या माझं पण नाव आहे कुठं तुमचं नाव काय महत्वाचं आहे? एक मिनिट म्हणजे प्रभर असं तुमचं नाव आहे हो प्रभाकर मधला प्रभू, हा. रसिका मधला रस आणि दत्तू मधला द असं आहे का? अच्छा असं प्रभर असत आहे हो. मला वाटलं संस्कृत शब्द आहे त्याच्या आईशीच्या भावाचा संस्कृत. तिथं संस्कृत येतोय कोणाला? अच्छा हा आपण एक इंटरव्ह्यू बरोबर ना. हे वासाड्या थर्माकोल धरला तुझा बाप. धरा बघितलं वासाड्या मारू नका धरेल धरेल धर थर्माकोल. काय सलश रमेशने लोक पाठवली अगदीच खूपच जवळ हे घासलं जाते असं बघताना ए मेल्या नीट पकड त्यांच्या दातात किती धार आहे बघ सगळे गोळे पडतले खाली असं नका बोलू म्हणजे असा थर्माकोल धरतात, असा थर्माकोल धरतात. नीट धर ना. मुळात त्याने धरलाच नाही पाहिजे प्लीज काढशील का प्लीज नाही ते मारतात मला घरी गेल्यावर काम नाही मी ऐकलं तर. समजावतो त्यांना तू काढ ना प्लीज नाही, सांगा तुम्ही त्यांना. प्लीज त्याला मारू नका त्याला मारू काढ ना प्लीज काढ आणि मुळात या थर्माकॉलची गरज नाहीये सर आपण फोनवर करतोय ना शूट लाईट पण आहे व्यवस्थित तर काय गरज आहे नाही नाही thermocol ची? तसं नाही. थर्माकोल असला ना की शूटिंगचा फील येतं का नाही. मागे एकदा ना नुसता मोबाईल घेऊन गेलेला व आम्हाला उभं पण नाही केली तिथं माहिती आहे. इंटरव्ह्यू दिली नसून आहे अच्छा. म्हणून आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून आम्ही हा थर्माकोल होय घेतला. हैता आहे बघा हैता बॉक्स आहे ना 30 रुपयाचा आणलेला हा, आहे हो, हो. हा 30 रुपयाचा बॉक्स आहे हा बंगारात आणलाय त्याचा कलर लावलेलो आहे ते स्वतःचं इक्विपमेंट महत्वाचं आहे. हा शूटिंगचा फील येऊ होय, म्हणून बाकी काय. बाकी काय नाही ठीक आहे, मग करूया आपण करूया, इंटरव्ह्यू लगेच हा? करूया. चालेल. हे, मग चालू करूया करूया, कॅमेरा लगेच रेडी कर. करूया. ओके 3 2 1. ऍक्शन तू काय ऍक्शन बोललीस? मी ऍक्शन बोलायला पाहिजे. मी इंटरव्ह्यू घेतोय का नाही? माका ऍक्शन बोलू का आवडता मी बोलतले काय ऍक्शन? मी डायरेक्टर आहे म्हटलं मी ऍक्शन बोलणार. थांबा तुम्ही दोघे पण थांबा ऍक्शन. तोंडात जाऊन बोल. तोंडात बोल ऍक्शन. सर तो थुंकला माझ्या तोंडावर सर तुमचा त्याच्या तोंडावर ऍक्शन काय ऍक्शन? असं बोलतात ऍक्शन? मेल्या दत्त्या तुम्ही द्या. येडो असंच काय शांत ऐका ना भांडू आपण- नका नाही तर तुम्ही एक काम करा तुम्ही बोला ऍक्शन हा बोला ऍक्शन बोला मीच कसं बोलू ऍक्शन माझा इंटरव्ह्यू आणि मी काय नाही अहो हे तिघ जण आम्ही भांडत राहतलो एकमेकांच्या उरावर बसलो त्याच्यापेक्षा तुम्ही ऍक्शन बोला विषय संपून टाक. नाही नाही वहिनी ते- मला ऍक्शन एवढा कठीण काय नाही तुमचं पाठांतराचा प्रॉब्लेम आहे काय हा? वहिनी ऍक्शन मी एवढं काय नाही ऍक्शन एवढंच बोलायचं अहो, चालतंय हो. Action. सोपं आहे. तुम्ही बोललो काय मी बोललो काय सारखंच आहे का? बोला, बोला. बोला हा? हा, ठीक आहे मी म्हणतो आपण सुरू करूया लगेच हा, हा? बोल रोल रोल स्पॉट दादा चाय ऍक्शन बोला हा काय क्रम आहे रोल स्पॉट दादा चाय ऍक्शन फिलिंग फिटिंगचा फिलिंग आहे. शूटिंग असं वाटतं ना बोल हा, स्पॉट आमच्या- दादा दो चाय हा, हा. रमेशच्या तर यायच्या. एक काम करा तुमका जा काय वाटतं ना मनातला तर बोलून टाका बोला. हा, चालेल. बोला. आणि फक्त बोलताना आधी ऍक्शन बोला हा. ऍक्शन बोला आणि मग ऍक्शन बोला. बोला आणि सुरू कर. ऍक्शन हा करेक्ट. नमस्कार मी पृथ्वीक प्रताप अल्ला तो आणि यांचं. नमस्कार मी पृथ्वीक प्रताप एक मिनिट थांबवा ना ते का हसताय तुम्ही एक मिनिट मला सांगा काय झालं का हसायला काय झालंय माझं नाव सांगितल्यावर का हसताय तर तुम्ही बोलताना असं काही तर केलास ना वहिनी माझं नाव घेताना तोंडाचा चंबू नाही होणार का पृथ्वीक म्हणताना नाही होणार का नाही पण तर तुमचा आधीच चंबू असता ना तर परत करायची काय गरज आहे ना? करतात परत. जवळजवळ अपमान करताय तुम्ही इंटरव्ह्यू होतच नाही बाई, नाही, अपमान नाही जा आहे तर बोल आता करू, आता नाही आता आता. असू नका गप्रवा हो, हो. हो घ्या. ऍक्शन बोला आधी ऍक्शन हा. नमस्कार मी पृथ्वी प्रताप एवढा त्रास झाला तुम्हाला नाही क्लोज लावला होता. एक तुम्हाला चंपू नाही मिळाला तर तुम्हाला एवढा त्रास झाला क्लोजला कसं बरं दिसतं ना असा हात आला की बेकार दिसेल ना. शूटिंग सुरू आहे. हा सॉरी तर मी आता बरेच वर्ष झालं मी हास्य जत्रेचा भाग आहे आणि मी हास्य जत्रेत व्हेरिएशन देणारा नट म्हणून ओळखला जातो व्हेरिएशन म्हणजे घे बाय माझे लय सिरियस हा काय जाऊ काय का निघूया? अरे
व्हेरिएशन हेही माहित नाहीये का तुम्हाला? व्हेरिएशन देतो आपण. म्हणजे शिवी आहे शिवी शिवी शिवीचं व्हेरिएशन ही शिवी आहे. अरे व्हेरिएशन असताना यार मी वेगवेगळ्या स्किट्स मध्ये वेगवेगळी पात्र घेऊन येतो. अच्छा अच्छा, असं व्हेरिएशन आहे का? हा. नाही, आम्ही कधी दिलेले नाही ना. आणि आम्ही ह्या भानगडीत कधी पडलेलंच नाही. देवाचं खोटं काय सांगायला. तू कधी काय केलंस काय? नाही नाही हा? मी कधीच एरिएशन देणार नाही, कधीच नाही. माझ्या अख्ख्या खानदानात कोणी दिला नाही, मी हो कशात देऊ? आम्ही काय? तुझं रे नाही नाही मी पण नाही. माझ्या आईबापांनी मला अशी संस्कारच नाही लावलीत बाबा. नकोच का? बावळट आहात का रे जरासे? नकोच का? बावळट आहात. अरे पण व्हेरिएशन म्हणजे वेगळेपण. एवढं काय आई बापाने शिकवलं नाही आणि संस्कार नाही दिले. वेगळेपण. अच्छा, तू वेगळी आहे? हा. मग त्याला व्हेरिएशन म्हण. मी येतो ना वेगवेगळ्या स्किट्स मध्ये वेगळा वेगळा बनवून. हा मी बघलाय त्या हास्य जत्रेत तुम्ही त्या मिशी लावून दाढी लावून काय केस बीस पांढरा करून इता का Exactly, exactly. म्हणजे तुम्हाला कॉमेडी येत नाही म्हणून तर सगळं लावताव ना. हा आरोप आहे. न, तसं मला पटत नाही आहे. नाही तर व्हेरिएशनचं नाही बोलायचं हे. बघ मला कॉमेडी येत नाही. नाही येत नाही. मी हे का बोलतो? मला नाही येते. हे पण बोलायचं नाही. हे नाही बोलायचं. व्हेरिएशन व्हेरिएशन मी देतो तेवढं लक्षात ठेवा. व्हेरिएशन वर नाही मला आठवलं म्हणजे एक नवीन प्रश्न व्हेरिएशन वर. तर तुमच्याकडे बँड बघा आमिर हडकर वाजवतात. ते कसं काय अगदी वेगवेगळं व्हेरिएशन देतात? अरे त्याचे प्रश्न त्याला विचारा ना. आमिर हडकर व्हेरिएशन देतो ते मी काय सांगू? व्हेरिएशन देतो. सेन्सेक्स वर गेला का खाली एवढं माहिती असतं फक्त त्याला. या माणसाचा ना असाच काय झालं आता? एरिएशनचा विचारायचा असत तर श्याम बांगर बद्दल तरी विचारा. या बांगर बद्दल कसलं हँडसम तो माहिती आहे. कसं पिवळो गॉगल लावून जॅकेट घालून असं अजय देवगण सारखं मान वाकडी करून काय तुमचं माहिती आहे सगळे हास्य जत्रावाले ना जळतात काय झालं? त्यांच्यावर म्हणून कमी शॉट लागतात माहिती आहे. त्याच्यासारखं व्हेरिएशन हास्य जत्रेत एकात पण जमणार नाही नाही. हा श्याम बांगर हा देतो व्हेरिएशन. याच्या आयुष्यात दोनच व्हेरिएशन आहेत. आज गाडी कल्याणवरून पकडली, काल ठाण्यावरून पकडली होती. एवढंच variation. बोलला ना. अरे कसलं डोंबल्याचं मला विचारा ना यार. माझ्यासाठी आलाय ना तुम्ही इथे श्रमेश हो, तर आहे. नाही. चिडू नका चिडू नका. मला विचारा ना. माझे प्रश्न मला विचारा यार. ए तुम्ही दोघे शांत बसा रे. माझ्या चॅनलचं नाव खराब करतात एकदम तुम्ही. गप्प बसा. मी भविष्यात कसे वरती घेऊन चाललोय माझ्या चॅनलला. अजिबात काय नाही विचारतो. मी विचारणार. विचार रे विचार. वाक्य वाक्य तर पूर्ण मी विचारतो. काका मला सांगा आता तुमच्या शो मध्ये हास्यजत्रेचं विचार. हा आता तुमच्या शो मध्ये सई तामणकरांना बोल्ड आणि ब्युटिफुल बोलतात. मग प्रसाद सरांना काय नाही बोलत? ते पण बोल्ड आहेत ब्युटिफुल नाही, आहेत अगदी, ते. अगदी. बोललं पाहिजे हे ना. हे करेक्ट आहे. आपण ऍडजेक्टिव्ह दोघांनाही देऊ शकतो. पण जसं सई तामणकरांना बोल्ड बिनधास्त ब्युटिफुल म्हणतात तसं प्रसाद सरांना सुद्धा खट्याळ मिश्किल रुबाबदार असं म्हणतो की नाही आपण. So ते तसं आहे. नाही 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 पण कसं आहे ते दोघे पण खुर्चीवर बसतात. हा, बरोबर. दोघे पण बोलतात. बरोबर. मग दोघांचा सगळा सेम नको काय? सेम पाहिजे. हा, बरोबर, हो. आता सई तामणकर बिन बायांचे स्लीवलेस कपडे घालून बसतात. प्रसाद ओक तसे स्लीवलेस कपडे का नाही घालत सांगा? अरे आम्ही काय अख्खी टीम त्यांच्या भायांमध्ये हात घालून बसलोय. नका घालू नका घालू. ते नाही घालायचं रे असं करतो आम्ही. त्यांना वाटलं त्यांनी घातलं, त्यांना नाही वाटलं त्यांनी नाही घातलं. एवढं सोपं आहे. Same नाही, पाहिजे ना नाही, नाही, सगळ्यात. मला माझ्याबद्दल विचारा यार. नका विचारू प्रसाद सरांबद्दल मला. त्यांना विचारायचं तर त्यांच्या घरी जाऊन विचारा. नाही नाही ते इंटरव्ह्यू नाही देत सर. आम्ही गेलो होतो मागे त्यांच्याकडे तर ते आतून बोले या मंजू हाकल त्यांना. हा मग मंजू मॅडम पण आले होते. अगं बाई कोण आलं? अरे मोरे या 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 या. ही बघा ही आमची मस्कर आहे. हीच प्रसादला चावली होती. मग बघा आता काय ते तुम्ही. हो. मग आम्ही पळून गेलो. आम्ही थांबलो होतो इथे. भिकाऱ्यांनो आता कशाला थांबलाय? आता मी चावू तुम्हाला? नाही नाही तसं नाही. आलाय तर घ्या ना नीट इंटरव्ह्यू. ऐका चिडू नका घे चिडू. बाय माझ्या हा बघा काय झाला? गुरगुरताय. काय झालं? थांबा जरा थांबा. काय झालं? हे विराज जगतापने व्हिडिओ पाठवला नाही. म्हणजे लय कॉमेडी असतं. लय comedy. ऐका ऐका. कढीपत्ता तडतडतो मग कसं. विराज जगताप कधीपासून एवढी कॉमेडी करायला लागला? ऐका ना ऐका मोरे मोरे. हा. व्हिडिओ आलाय ना मग बघून असं ऐकून का हसताय? ए त्याचा डिस्प्ले गेलाय ना. या फोनचा डिस्प्ले गेला. हा डिस्प्ले नाही. पण आता तुम्ही याच्यावर शूट करत होतात ना? हो. ते कसं करत होतात? अंदाजे
एडिटिंग कशावर करता? ह्याच्यावर ते कसं करता? ते पण अंदाजच करतो. हा पण ना नीट लक्ष देऊन करायला लागता. थोडी पण चूक इकडे तिकडे होता का? अजिबात. मागे जरा मी लक्ष दिलं नाही, सरांनो ऐकावंय काय, मागे मी लक्ष दिलं नाही ना, ह्या वासड्याने माझा अंगुलीचा व्हिडिओ शूट केला आणि व्हायरल केला, माहिती आहे. तुम्ही एकमेकांचे आंघोळीचे व्हिडिओ शूट करा. हो. यांकांना सवयच आहे एकमेकींचे आंघोळीचे व्हिडिओ शूट करतात आणि ब्लॅकमेल हा, करतात. या का? हे बाय माझे हैता चांगला काय आहे. का? आपण यांचं आंघोळीचं व्हिडिओ शूट करूया, सेलिब्रिटींची आंघोळ म्हणून लय फेमस होतं. तुमचं बाथरूम काय आहे सांगा कसला ना. पाहिजे बाथरूम? तिकडे जाऊन shoot घरी जा, वाटेल ते करताय का यार? नाही तो एक व्हिडिओ केला घरी असता जा. ना. एक व्हिडिओ केला असता, एक इंटरव्ह्यू मला वाटलं चांगला होईल, तोही नाही होणार आहे. खरे म्हणजे ना इंटरव्ह्यू चांगला झालाय, हा. कंटेंट पण चांगला मस्त भेटलाय नाही का? मिळाला कंटेंट. लय कंटेंट माका तर टेन्शन इला. आता एडिट काय करूचा आणि ठेवूचा ठेवतं काय. काय? ते आपण बघू. दळभद्र्यांनो, ते प्रसाद सर मागच्या आठवड्यात बोलले मोरे फॅमिली फायरवर आहे. एवढा कन्व्हिक्शन दाखवाल? काय माका तो टेन्शन आलेला, काय एडिट करू काय, निघा तिकडे. एडिट करताय काय? डोंबलाचं शूट केलंय? काका जारी ना, जा बोललोय. ऐका ना, आम्ही जातो पण आम्हाला कोणाचा तरी रेफरन्स द्या ना, त्यांचा पण इंटरव्ह्यू घेतो आम्ही. माझी नाडी तुमच्या हातात श्रमेशने दिली ना. एक नंबर आणि पत्ता पाठवतो. हा, पाठवा. नाव आहे प्रथमेश शिवलकर. मजा कर. भन्नाट इंटरव्ह्यू. थँक्यू श्रमेश. मस्त मस्त. प्रसादा. श्रमेश तुझ्या असे म्हणून असे मित्र नको असतात, लक्षात ठेव. मोरे फॅमिली खरोखरच फायरवर आहे. माझं स्टेटमेंट मी कंटिन्यू करतो. वंडरफुल कॉन्सेप्ट होती आणि मस्त पृथ्वी तुफान. म्हणजे देव करो आणि काही वर्षातच तुला तुझ्या आयुष्यात खरोखर पेंट हाऊस येऊ वा वा वा. तथास्तु. वा. आणि तोपर्यंत तुझे अगणित उत्तम इंटरव्ह्यू होत, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाकी सगळं नेहमीप्रमाणे ॲज युजल फॅन्टॅस्टिक, वंडरफुल. थँक्यू. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे चक्क लग्न होऊन गेलाय हनीमूनला. बघूया नशिबानं त्याला इथपर्यंत दिलेली साथ त्याला पुढे पण मिळतेय का. प्रसाद सर, सई मॅम, बोला. याला म्हणतात प्रेमाइज एस्टॅब्लिश करणं. या सगळ्या सेटअपवरून तुम्हाला आमच्या स्किटचा विषय कळला असेल काय आहे. आज गौरव मोरेचा हनीमून आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आलोय. ते म्हणतात ना, when someone smells good, they are automatically more attractive. शिवा, ए शिवा, ती आता आली आहे. तिला असते. अहो हाय शिवा. अहो हाय शिवा. बापरे. मेरा मयार नहीं मिलता, मैं आवारा नहीं फिरता. बर. मेरा मयार नहीं मिलता, मैं आवारा नहीं फिरता. मुझे सोच कर खोना, मैं दोबारा नहीं मिलता. काय झालं का शिवा असं अचानक? हे वातावरण, या रूम मध्ये फक्त तुम्ही आणि मी आणि तुमची शायरी. माझी पहिलीच वेळ आहे ना. मग माझं काय?
मी काय शनिवार बाजारात 1 का 3 हनीमून लिहिलो 1 का 3 हनीमून लिहिलो असं करतो? काय बोलती तू यार? तुम पागल हो, तुम आशिक हो राजू. कोण राजू? अहो आज या अहोवर सगळं चालणार आहे का? सपोर्टला ईश्वर पण आहे. अहो शिवाली इश शिवाली अहो शिवाली इश शिवाली अहो शिवाली इश शिवाली अहो शिवाली इश शिवाली. अयो हाय का आता का अयो हा काय? ए, तुम्ही कोण आहे आणि आमच्या खोलीमध्ये डायरेक्ट कसे काय आलात? आमच्या म्हणजे हा आमच्या म्हणजे माझ्या माझ्या म्हणजे म्हणजे आमच्या दोघांच्या. आमच्या दोघांच्या म्हणजे अरे काय प्रश्न करता यार? ह्याच्या आयला लागा हिमाचल मध्ये म्हणजे काय सकाळपासूनच काय लावून आलाय काय ओ काय बोलताय? ह्याच्या आयला माझी रूम आहे चला खाली करा. ओय, 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 तुमची कसली? आमचं बुकिंग आहे इथं. हा? हा माझं बी इथं बुकिंग आहे हा हा तुमचं. अरे तर आमचं बुकिंग आहे. हा? अरे याला सांग यार. अहो नाही, नाही. ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही ते रिसेप्शनला फोन लावा ना, तेच काय लाव. ते सांगा. फोन लाव. थांबा, फोन लावतो ना. हा, थांबा ना. हो तुम्ही बाहेर जा पहिलं. बाहेर काय जाऊ फोन लावा तुम्ही पहिला विचारा त्यासनी माझं बुकिंग आहे इथं. हॅलो रिसेप्शन. हा तुम्ही लवकर रूम नंबर 143 मध्ये या. हा त्या रूम मध्ये या लवकर या. हॅलो रिसेप्शन. हा तुम्ही या पाहिजे. शिवा बघ कोण आहे का? हा हॅलो. अरे काय हा. कोण? रिसेप्शनिस्ट. अरे मी लँडलाईनवर फोन लावलाय लगे आलात पण. त्याचं मी जाम वेटवान माणूस आहे, जाम भारी माणूस आहे मी. हिमाचल मध्ये आगरी बोलणारा माणूस. एक मिनिट इकडे या. तुमचं नाव सांगा काय आहे? तसं मी हिचामल मधला एक छोटासा रहिवासी कदम. हे बघा कदम साहेब हा माणूस जबरदस्ती आमच्या रूम मध्ये घुसलाय. ए, हा. काय? ही रूम माझ्या नावाने बुकिंग आहे. गौरव मोरे नावाने बुकिंग आहे. नाही 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 ही बघा रोहित माने नावानं बुकिंग आहे चेक करा तुम्ही पाहिजे. चेक करा गौरव मोरे नावाने बुकिंग आहे. रोहित मानेचं बुकिंग आहे चेक करा तुम्ही पाहिजे. एक मिनिट गप्प बसा, हो. काय का बसा मी अरे सांगतो हो, तुम्ही सांगतो तर. आवरे अरे, काय? आमच्या रूममध्ये अरे घुसलाय. थांबा ना, मी ऍप चेक यार चेक करा ऍपवर चेक करते. आवरे का टेन्शन घेताय मी? टेन्शन म्हणजे डायरेक्ट घुसता तो आमच्या रूम मध्ये. माझी रूम आहे इथं. अरे माझी रूम आहे ना यार. गावातली काय नाव तुला? अरे सॉरी सॉरी, ते थोडंच आमच्याकडनं चूक जाईल. काय झालं? गौरव मोरेच्या पण नावावर ही रूम बुक झाले न मानेच्या पण नावावर ही रूम बुक झाली. डबल बुकिंग आमच्याकडनं चुकून जाईल. अय्या, डबल बुकिंग. असं कसं डबल बुकिंग? ते आमच्याकडनं जरा थोडंसं गोल जायला. मॅनेजरला बोलवा. मॅनेजर घरी गेलाय. तुम्ही पहिले याला इकडनं हाकला नाही पाहिजे. नाही, नाही, ऐका काय ना. हाकला म्हणजे माझी रूम आहे. या दुसरी रूम द्या. नाही, याला नाही. हाकला. ऐका आमचा नाही. हनीमून आहे याला बाहेर काढा ना प्लीज. नाही नाही, कसं बाहेर काढू? हॉटेल सगळे फुल आहे न, बाहेर जाम बर्फ पडतोय. यो माणूस गोटून मरल हो. मग तुम्हाला ह्याची काळजी आमची काळजी नाही तुम्हाला? हा असं काय करता तुम्ही? अरे बसारे, तुमचा हनीमून आज होईल, उद्या होईल, परवा पण होईल. यो माणूस बाहेर जाऊन गोटून मेला तर लपरी होतील ना. मग काय यार याला ह्याची काळजी आपली काळजी नाही यार. हा, हा. हा? हे मी बघा काय बोलतो, थोडस ऍडजस्ट करून घ्या. अरे नाही ना adjust. हे बघा मी सांगतोय आता तुम्हाला तुम्ही जर ऍडजस्ट करायला तयार असला तर मग मी बी तयार आहे. काय झालं? ते जर ऍडजस्ट करतायत तर करूयात ना आपण पण ऍडजस्ट. ओ बाहेर थंडी पडली आहे ना. अगं पण तो इथे असला तर आपल्याला फक्त रात्रभर बसावं लागेल. कळतंय का तुला? कळतंय का? एक मिनिट थांब मी त्याशी बोलतो. एक त्याच्या आईला. मिनिट माने एक हा? मिनिट इकडे. काय? एक मिनिट इकडे. काय ऐका ना आमचं नवीन नवीन लग्न झालं हो. मग कुठल्या लोकांचं लग्न जुनं असते? लग्न नवीनच असते यो. काय तुम्ही बिला का लय खळीला आलाय बरं का. वाईच कळस वासा की वाईच एक दिवस कळस वासा की एक दिवस कळस वासा. बाहेर लागा बर्फ पडतोय म्हणून तुम्हाला सांगतो नाही तर कशाला बोललो असतो मी. हा नाहीतर मग तुम्ही जावा बाहेर. मग जा बाहेर म्हणजे काय? माझं गौरव, बुकिंग आहे मला माहित थांबा नाही. ना जरा. हं, नाही तुम्ही जावा. बाहेर नको, बाहेर बर्फ पडतोय ना. आम्ही ऍडजस्ट करतो दादा. ऍडजस्ट करताय जाम भारी. मग मी येतो. नाही, नाही, नाही. थांबा, हो, कदम साहेब. एक काम करा ना याला तुमच्यासोबत घेऊन जा ना खाली तिकडे झोपायला. ऑलरेडी तिकडे 2 माणसं तिकडे झोपलेली आहेत. मीच बसून असं झोपलोय. अरे यार. ऐका ना तुम्ही थोडं आजच्या दिवसाची उद्या मोकळे जायला की मी अरे काहीतरी पण मार्ग असं कसं ऍडजस्ट गौरव आपण करूयात ऍडजस्ट प्लीज. हे बघा आता कसं ऍडजस्ट करते ते नाही मी बी ऍडजस्ट करायला तयार झालोय. झालं? कळतं का ओके, कसं ऍडजस्ट मी करणार आपण यार? झालंय. करूयात ना माझ्यासाठी. तुझ्यासाठी यार आपला हनीमून आहे यार. कसं करणार आपण ऍडजस्ट? असू दे. हे बघा ओ हे बघा माझं मी आपलं इकडे टाकलेलं आहे. तुमचं दुकान तिकडे वर मांडा. दुकानवर मांडा म्हणजे? हा हे काय बोलतोस तू? दुकानवर मांडा म्हणजे काय?
नीट बोल जरा भाई, जरा नीट बोल. नाही नाही दुकान मांडा म्हणजे तुमचं आपलं तिकडे वर चालू द्या हो. माझं आपलं इकडे चालू ठेवू तुम्ही. तुम्ही चिडचिड कशाला करताय? कसा बोलतोय पण बघ ना हा. असू दे ना, भाऊजी समजून घेतायत ना. तुझा भाऊजी कधी झाला हा? आता हे बघा असं करू नका तुम्ही. मी आपलं इकडे झुपतो कळलं का. पाहिजे तर माझ्या कानात कापूस टाकतो मी बस का. आणि माझं कसं आहे माहितीये का, मी कूस बदलतच नाही. एकदा का बॉडी पडली की नाही सकाळीच उठती डायरेक्ट. आधी मध्ये मी मान बी वाकडी करत नाही. शपथ सांगतोय मी, मध्ये काहीच नाही होत. हा इकडे झोपतो मी, तुमचं चालू तिकडे निवांत. चालू द्या म्हणजे अरे काय बोलतोस तू बेडवर काय कबड्डीचा सामान ठेवलाय अहो, हा चालू द्या म्हणजे अहो, काय अरे बोलताय? कसं बोलते बघ ना मग. अहो, परिस्थिती काय आहे, तुम्ही कसं बोलताय? तू माझे सूर बदल सांकन्य ठेवून परिस्थिती काय आहे, तुम्ही काय बोलताय, काय सूर लावलाय. लय चिडताय बरं का तुम्ही. हा? चिडताय. चिडू नका थांबा. थांबा. काय यार आपल्या यार तुम्ही कशाला चिडचिड करताय? अरे पण आपला हनीमून आहे, हा माणूस मध्ये आला हे घ्या. हा ए काय चिकी खावा. चिकी वहिनी घ्या चिकी घ्या. अय्या चिकी, लोणावळ्याची चिकी आहे. अय्या लोणावळ्याची चिक्की आहे. आपला बिझनेस आहे बरं का लोणावळ्याची चिकीचा. काय बोलता? मग काय लय सॉलिड बिझनेस होतो तिकडं. मग म्हणलं आता बिझनेस वाढवला पाहिजे. हिमाचल मध्ये चिके विकाय आलो या. बाप रे. तू काय येडा आहे का रे हा? हा लोणावळ्याची चिक्की हिमाचल मध्ये लोक का घेतील, तुला कळते का. त्याला काय तवान घेते दिन. ही तिकडं लोणावळ्याची की तिकडं असती. हा. तिकडं म्हणजे हिमाची की म्हणलं की लोक घेते. अरे वा वा, भाऊजी. आणि अहो, राहू देत ना, कोणी नको घेऊ देत, आपण घेऊया. तेवढंच नाही का हिमाचल मध्ये लोणावळ्याचा फील. तुला कशाला हवाय लोणावळ्याचा फेल, त्यासाठी आलीस तू हिमाचलला. बस गा पिता हे चिक्की इकडे. हे धरे बाबा तू चिक्की. होय वहिनी हा भाऊजी. तुमचा फुलाचा धंदा आहे होय. नाही हो का. नाही टेम्पोवरून फुलं टाकले ती बेडवर. अहो आमचा हनीमून आहे ना आज. अरे नाग्या आज आमचा हनीमून आहे. पिक्चर मध्ये बघितलं नाही हनीमूनच्या दिवशी बेडवरती असे गुलाबाच्या बागा लागतात वगैरे, बघितलं ना असं. नाही. बघितलं असेल का नाही. आमच्याकडे तसलं काय नसते. बर आमच्याकडे नुसता झिरो बल्ब असतोय. तेवढंच असते तर. शांत बस ना यार, जरा गप ना यार प्लीज, जरा गप ना. झोपायला तुला झोप ना, तिकडे तोंड करून झोप. गप बस जरा. हा बसतोय की तो. गप बस. नाही बसतोय की. नाही मी म्हणलं आपलं नवीन ओळख झाली होती. हा वाईस गप्पा हाणत बसलो असतो. म्हणजे वहिनी आहे त्या, तुम्ही आहे, मी आहे, आपलं गप्पा. नाही गप्पा मारायचं, झोप. हा तू झोप फक्त. वहिनी तुम्हाला झोप आली होय? नाही हो, गप्पा मारायला मलाही आवडतात. काय का आता बघितलं का. त्या गप्पा मारणार मग काय तुम्ही एकटा हानी म्हणून कोणावर करणार आहे. मला नाही करायचं हनीमून. का बरं. मला फक्त झोप आले, झोपायचं कळलं. करा घ्या हो. शपथ सांगतो तर मी बघणारच नाही तिकडं. नीट बोल ना जरा, बेकारी नीट बोल ना. अहो, खरंच नाही बघणार मी. करा तुम्ही, खरंच करा. काय टेन्शन नाही. मी आपलं इकडे तोंड करून झोपते. कसा बोलू शकतो रे हा माणूस असा. अहो जाऊ दे ना. तुम्ही पण कुठे विषय वाढवत बसलाय, सोडून द्या ना. काय करू ग तुझं मी आज. ठीक आहे असू दे, रिलॅक्स. असं आपला हनीमून आहे ना, हो ते तिकडे तोंड केलं, डोंट वरी. पण परका माणूस आहे ना, थोडी लाज बाळग ना हो. मी जगातला पहिला माणूस आहे ग जो हनीमूनला लाज बाळगतोय. दुसरं काय नाही. ते तिकडे तोंड करून झोपलंय, टेन्शन नाही. हा ते तिथे तोंड करून झोपलेत म्हणजे ते झोपलेच आहेत कशावरून. झोपलंय ते मला अहो माहिती ना. झोपलोय की वहिनी आता. आता झोपलोय ते कसं दावायचं सांगा बरं. झोपलोय की नाही मी. झोप ना यार. झोपलोय तर मग मी तू झोपलायस ना. झोपलोय. मग इकडे लक्ष नको देऊ ना. मी बाहेर पडतो यार, प्लीज झोप ना यार. हा झोपतो प्लीज झोप ना. हो नको झोपतो. ना. तुमचं चालू द्या बरं का निवांत. झोपला तू. माझा आपलं तुला काय करू यार. तुम्ही गप्प बस, कशाला विषय वाढवताय, मला ना कळतच नाहीये बाबा अगं, तुमचं. पण आजचा दिवस विषय वाढवायचाच आहे. हो, पण असू दे, ते आहेत. शिवा तू इतकी सुंदर दिसतेस यार. हा माणूस असा मध्ये आलाय, आपण असं लांब लांब बसायचं का. असू देत ना, आजचा दिवस ऍडजस्ट करा ना फक्त. अरे काय ऍडजस्ट करा यार. श्श्श. आता हळू बोल. कळलं हो तो झोपलाय. तोंड बंद करा की त्याच्या आईला झोपू दे की मला. झोपू दे की मला.
सकाळ सकाळला का चिक्के बिके काय जायची माणसाला का झोप नाही काय नाही झोपू दे बडा करू नका उगाच सॉरी भाऊजी तुम्ही झोपा हा मग झोपू दे मला निवांत आज आपला हनीमून आहे यार. हो मला माहिती आहे हो हा ना आग्या बघ ना यार कसा येऊन बसला इथं. जाऊ दे ना सोडा ना आता अगं, आय ए ए ए आता कशाला उठला आता कशाला उठला त्याला लावतोय वाईस कशाला झोपला होता ना तू गुडघं लय घायला आले देव सुखाचा आहे तो वरनं खाली करायचं खालनं वर यायचं म्हणजे सुख आणि हिमाचलचे रस्ते काय साधे येते होय हो. सरळ रस्ताच नाही तुम्ही आवाज द्या की हेमा चिक्की एक बी बघत नाही आपल्याला जाऊन सांगायला लागते काढून जेव्हा चिक्कीचं पाकिट दाखवतो की नाही तेव्हा त्याच वाटतं तेव्हा चिक्कीवाला आलाय म्हणून लय घायला आले ते वाईस अरे ना घ्या तुझा लोणावळ्याला धंदा चांगला चालू होता ना इथे हिमाचलला कसा मरायला लागलास तू लोणावळ्यात लय कॉम्पिटिशन हो आता आणि कसं झालंय तिथं माणसं कमी आणि चिक्कीवाली जास्त झाली ती खरं आहे तर हो बरोबर म्हणून म्हणलं आपलं तिकडं नकोच तसलं आपण इकडं आपलं हिमाचल मध्ये येऊ निवांत आपला बिझनेस करू मस्त पैकी हं घ्या त्याला घ्या किंवा मला नाही गरज तेलाची माझे गुडघे मजबूत आहेत कळलं काय लागला सांगायला अरे कशाला आलाय का आपल्या रूम मध्ये हा आपण झोपूया ना म्हणजे मुद्दाम करतो का ना तुम्ही झोपा तुम्ही चिडचिड करू नका ना झोप. चिडचिड करू नका हो, चिडचिड होते तुम्ही शांत झोपा तुमचं चालू दे निवांत नाही. मी बघणार नाही तिकडं 3 वाजले रात्रीच्या आता नाही, झोपू हो. द्या आम्हाला बाम बिम त्याल बिल काय लागलं तर मग झोप नाही यार नाही, नको नाही झोप त्रास तुझी. यार आता मला मला काय- मला रडायला लागला तू झोप यार मी तुझ्या पाया पडतो यार तू झोप यार प्लीज मला काय तुला सांगतो आमचा हनीमून आहे तुला चिक्कीची पडले यार काय झोपणार प्लीज तू माझं काय नाही अहो, आता रडू नका आता झोपणारच आहे मी माझं मला काम लय असते दिवस अरे बोलता बोलता मर तरी तू शांत झोपा हनीमूनची वाट लावली यार हो, हो, झोपा आता कोण आलंय मी बघते मी बघते. कोण आलंय बघ मी बघते. होय कदम होय तुमचं काय? काही झालंय जाम लफरी झाले तिकडे बर्फ पडतोय सगळ्यांचं दरवाजा मी ठोकलं पण कुणीच उघडलं नाही आमचं हिटर बंद झालंय त्याच्यामुळं मग? मला थोडस इकडे झोपायला जागा ते adjust करा. हो कदम आमचा हनीमून आहे हो ऐका ना कदम नाही नाही काय माहितीये काय तुम्ही चांगली माणूस आहेत म्हणून बोलतो तुमच्यात माणूस की हे या रे या या यांच्याकडे माणूस की इकडे झोपतो इकडे झोप सर लवकर झोप सर थँक्यू बहिणी थँक्यू हे सर ऐका हे फालतूगिरी चालले यांचं हनीमून आहे त्यांना डिस्टर्ब नाही करायचं तिकडे थोबार करून झोपायचं हं? आणि या पाकल्या बिकल्या तुमच्या तिकडे थोडंसं घ्या हं? म्हणा इकडं आवरीची जागा पुरते तेच आता तू तिकडे तोंड करून झोप मी इकडे तोंड करून झोपतो पण हो काय काय पाहिजे बोलला बहिणी? वहिनी? काय पाहिजे अरे झोपाला भिकाऱ्यांनो ती आहो बोलते कसं उठतं झोपाला आजच्या हनीमूनची वाट लावली माझ्या तुझ्या मोबाईल झालंय अरे तुम्ही पण झोपा वा वा अतिशय इंटरेस्टिंग असा कबाब में हड्डी परफॉर्मन्स धुमाकूळ प्रसादा कसा वाटला हनीमून वा मस्त सुरुवातीचा माहोल फार इंटरेस्टिंग क्रिएट केला होतास गौऱ्या तू जेव्हा गात होतास तेव्हा आमिर तिकडे पट्टी शोधत होता नक्की कुठला सूर तो जसा त्याला शेवटपर्यंत सापडला नाही तसा तुलाही तुझ्या हनीमूनचा सूर काही शेवटपर्यंत सापडला नाही एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ही जी चादर आहे ना त्या चादरीत प्रॉब्लेम आहे लक्षात जेव्हा जेव्हा ही चादर असते ना इथे काहीच सक्सेसफुल होत नाही एकदा चादर बदलून बघा इंटरेस्टिंग होतं विषय फार इंटरेस्टिंग होता आणि शिवाली फार गोड दिसती असतो आणि ते काय बेरिंग घेतलं होतंस ते
जितकं डोक्यात जात होतं तितकंच गोड पण होतं. म्हणजे ते डोक्यात जाणंच अपेक्षित होतं, पण ते फार मस्त कॅरी केलंस तू. थँक्यू अरुण सावत्या मस्त मजा आली. वंडरफुल. सई मॅड परफॉर्मन्स होता. गौऱ्या, तू आजपर्यंत सगळ्यात धाडस आयुष्यात काय केलं असशील तर माझ्या मते ते स्टेजवर गाणं गाणं आहे. गट्स गट्स गौऱ्या, गट्स. तुझी वातावरण प्रिमाइस तू फारच छान क्रिएट केलास. सावत्या, मस्त होता परफॉर्मन्स. शिवा मस्त, गोड. अरुण दादा, तुम्ही हिमाचलमध्येही असाल असं वाटलं नव्हतं, पण तुम्ही कुठेही अवतरू शकता याच्यावर आता विश्वास बसलेला आहे. मजा आली तुम्हाला पाहून. मला लोणावळ्यात आता माणसं कमी, चिक्कीवालेच जास्त उरलेत. हा ह्युमर म्हणजे कमाल. गुरुजी हा गुरुजी गुरुजी सरांचं वाक्य आहे. इतकं कमाल वाक्य होतं की क्या बात आहे. वा वा वा. वा वा. मंडळी, मिरची घातलेला पदार्थ खाताना जरा सावध राहा, कारण हा प्रसंग तुमच्यावर देखील ओढवू शकतो. बघूया मिरचीनं केलेली ही फजिती, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर, प्रसाद खांडेकर, रत्नागिरीची रत्न श्रमेश आणि प्रथमेश, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि कॉमेडीचा फौजदार सुशील इनामदार. हा बोल 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 बोल. हा नाही 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 पासाचं बोल नको रे बुवा. स्पर्धेचा प्रयोग आहे. पहिल्या 2 रागात परीक्षक बसणार आहेत. मी आला ठेव. मी लिहि भिकारडे पास मागणार. हे बोल नो भजी झकाचा ना एकदम. अरे या थिएटरच्या बाहेर भजी मिळते ना, तशी जगात कुठे मिळत नाही. मला लहर आली ना भजी खायची की इकडची ब्लॅकने तारीख घेतो आणि प्रयोग लावतो इकडे. हे म्हणे हा बिंदास भजी खा. नवीन म्हणून लाजू नको. ए श्रमेश भाऊ घे भजी. अरे काय करताय? 4चा प्रयोग 4:30 वाजले, अजून प्रयोग सुरू नाही केलाय. परीक्षक आले, स्पर्धेचा प्रयोग आहे बाबा. अरे मला माहिती आहे परीक्षा आल्या, त्यांचं काय आहे? अरे त्यांचं काय म्हणजे 4:30 वाजले, प्रयोग सुरू झाला नाहीये. अरे बाबा, हल्ली ना परीक्षकांना कंटेंट महत्वाचा नसतो, त्यांचा इगो मोठा असतो. प्रयोग सुरू कर लवकर, बाहेर काढतील नाटक. हे नाटकात लिहिलं असं टाले आले असते मेल्या. ए मेला, तू मला सांगू नकोस. अरे हे काय भज्या खात बसलेत? हे बाबा तू पण घे, गरम गरम भजी खा घे. अरे काय भज्या खाताय? अरे तुला कळतंय 1.5 किलोचा भात आता आतमध्ये वरपलायस तू, आणि आता भज्या खात बसलाय. अरे प्रयोग सुरू करा ना, सुरू कर. हे पाण्यात थडवेल दे. बस झालं तिकडे ठेव मी आला. सुस्वागतम. सुस्वागतम, सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून एमएच जे सादर करीत आहे. हे आकाश भजी घे. थँक भजी घे. अनाउन्समेंट करतोय ना, जा तिकडे आता. तर सादर करीत आहे सुशील इनामदार लिखित दिग्दर्शित एक शोकांतिका, पुण्याचा आमचा पितामह, अर्थात एक पिता. सादर करीत आहोत 2 अंकी नाटक. धन्यवाद. दे वासाड्या कर्टन द्या लवकर. देत नाही. अरे प्रयोग आता तू आजचा तो कर्टन देत नाही लवकर. काय मेले. दे कर्टन तिकट. पितामह, तुम्ही हे काय लावलंय? गेले कित्येक दिवस तुम्ही अन्नाचा त्याग केलाय. यांनी 2 दिवस झाले पाणी सुद्धा प्राशन केलेलं नाहीये. पितामह, हे कसं चालेल? पितामह बोला बोला. बोला पितामह बोला. पितामह, महाराज बोलतायत ते बरं. तुम्ही
जलप्राशन करा आणि उपवास सोडा पितामह, उपवास सोडा. राज्याला तुम्ही हवे आहात पितामह. अगदी बरोबर बोललात अमात्य. पितामह असे कसे चालेल? आम्ही तिथे युद्धावरती गेलो आणि तुम्ही इथे तुमचे हे उपोषण सोडले नाहीत तर पितामह कसं चालेल? आमचे लक्षच लागणार नाही. पितामह बोला पितामह. अरे हा वसडा बोलत का नाहीये? अरे भिकाऱ्यान भजा खाल्ल्या नाहीत. पितामह पितामह बोला. पितामह बोला, लवकर बोला. भजा गिळ, लवकर सगळ्या भजा गिळ. पितामह तुम्हाला वाटतंय की तुम्ही हे सत्य जगापासून लपवताय, पण तुमचं हे कुरकुरीत सत्य सगळ्या जगाला कळतंय. पितामह त्या सत्याचा वास तर पितामह बोला, लवकर बोला. सुख सुख झालंय रे सगळं. बोला. पत्र पुत्र 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 आम्हाला आमच्या राज्याची काळजी आहे, म्हणून आम्ही गेले 3 दिवस झाले उपोषणाला बसलोय. पुत्र बोला. जोपर्यंत आमच्या राज्यावरचं संकट टळत नाहीये तोपर्यंत आम्ही अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही प्राशन करणार नाही. पुत्र पितामह नाही, हा आमचा निर्धार आहे. आम्ही एकदा ठरवलं म्हणजे हे मेल्याला उचकी लागली आहे. पितामह काय होतंय आपल्याला? काय होतंय? पितामह पितामह ए बन्या आती आती. भजी अडकलीये, भजी अडकलेली काढा. मेला त्याच्या नरड्याचं मिरची भजी अडकली. हे धर नरड्यात होत त्याच्या. मी दिलात ना त्याला मिरच्या. मला बोलू नको. तर आज आम्ही निर्धार केला. पितामह थोडं पाणी पितामह. वा 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 शिपाई वा. आहा रे शिपाई. आज चला पितामह पाणी घ्या, लवकर पाणी घ्या पितामह. पितामह हा आता सगळं अलबेल दिसतंय, तेव्हा तुम्ही आता बोललंच पाहिजे. बोला. पुत्र आमच्या राज्यावर हे संकटाचे काळे ढग असताना आम्ही कसे काय जेवू शकतो? आमचं ठरलेलं आहे, आम्ही अन्नाचा आणि पाण्याचा त्याग करतोय म्हणजे त्याग करतोय. पितामह अजून थोडं पाणी पितामह. आम्ही पाणी नाही पिणार. पितामह पाणी प्यावं लागेल तुम्हाला. पितामह वर बघा. पितामह वर बघा. तो बघा, सूर्य बघा, वर बघा. वर बघून काय होणार आहे? वर बघितल्यावर उचकी थांबते. त्यांनी नाटक थांबलंय, आता करायचं काय? बघ ना यार. ए पितामह हे काय आले? लिंबू पाणी आहे, त्याला म्हण पिऊन घे, उचकी थांबेल. हे नेमके आले कुठून? हॅलो हॅलो हॅलो. मी ह्याच्यातून बोलतोय. कशातून? आकाशवाणी बोलतोय. पितामह
तुमच्या पुढ्यात प्लास्टिक पात्रातून जे लिंबू साखर मीठ मिक्स केलेलं पाणी आलंय ते प्या. गुचकी थांबेल 1 मिनिटात. उचकी नाही रे, उचकी उचकी. वसा देवदूत बोलतोय, माझ्या चुका काढू नको. होय तू देवदूता, आम्हाला कळलेले आहे, धन्यवाद. पाणी प्यायला सांगा वसा. हा सांगतोय वासा, थांबा. महाराज पाणी प्या. तुम्हाला प्यावं लागेल, पाणी प्या. त्याला पाणी पाजा पाजा पाजा. दुसऱ्यांदा सगळे आलबेल आहे. थँक्यू. अरे हा थँक्यू बोलला रे. तू परीक्षक बघतायत. घपरा जरा. पुत्र 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 पितामह पितामह काय होते? पितामह काय होते? बोला. देवदूत लिंबाच्या बिया काढायला विसरला. अमात्य बोला. अरे आमच्या राज्यातला नागरिक हा संकटात आहे. पितामह हे देवा, आमच्या राज्यावरचं संकट दूर कर. मी तुझा तपास करीन. उपास करीन. देवाचा उपास करतात. अरे हा तपास तू करतो ना, तू पोलीस आहेस. मी महाराज आहे. मी उपास करीन देवा. चालेल. महाराज हा शक्ती तुऱ्याचा सामना थांबवा. आपण कोण आहात? मी राजवैद्य नागरिक आहे सा. पितामह तुमच्यासाठी चाटण घेऊन आलोय सा. चाटण आणलाय सा. हा पितामह. तेव्हा केव्हा सांगितलं नाही हो. काम बरोबर होतोय सा. अरे काय लावलंय चालुक्य नाटकामध्ये आणि तीन रंकाळा घुसवलाय. पितामह चाटामह. काय बरे आहे चाटणात? कशाला कशाला विचारायचंय आपल्याला? काही गरज आहे का? काय नाही, केळं चुरून आणले, त्या घशाला टाकलेल्या बिया खाली जातील. ठीक आहे, कळले आपली. यावे आपण. पितामह चाटा चाटा. राजवैद्यांचा टाटा टाटा. अरे बापरे, त्या पल्याड कोणीतरी बोलू ते वाटतं. आलू आलू. अरे हा एक्झिटला लॉजिक जाऊन जातो माणूस. बोला. आता तरी आहे सगळे आलबेल. वा वा, तिसऱ्यांदा सगळे आलबेल झालेले. बोला पितामह बोला. पुत्र आता काय, आम्ही तपाला बसलो. पितामह काय होते परत? पितामह चाटणामध्ये केळीच्या ऐवजी कोंबडी चुरली की काय? मी काय म्हणतो, पाठीत गुद्दे गावले उचक्या थांबतील लगेच. अरे ते पितामह आहे. मारा तरी पण. अरे नका, अरे मारू नका. अरे पितामह ते. अरे हे बघा, हे बघा रसिको, क्षमस्व. एका भजीने आमचा घात केलेला आहे, त्यामुळे आमचा प्रयोग होऊ शकत नाही. आता राहिला प्रश्न पितामहांच्या भजींचा. त्यांची भजी कशी काढायची ते आम्ही बघतो. धन्यवाद. वा वा, अतिशय कुरकुरीत परफॉर्मन्स. बघूया या प्रयोगाला कशी दाद मिळतीये. सई. संकल्पना फारच मस्त होती. भावा तू विशेष दिसतोयस. मला हा तुझा गेटअप खूप आवडला. सुशीलला खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. येत राहा, तुम्हाला पाहायला नेहमीच मजा येते. तुम्ही एक वेगळा फ्लेवर तुमचाही आज ॲड केलात नेहमीप्रमाणे. बने मोजकंच काम पण दिन बनने वाला काम. मजा आया. श्रमेश मस्त. पम्या कडक. फारच इंटरेस्टिंग पार्ट होता तुझ्या वाट्याला आणि तू त्याच्यात जीव ओतलास. खरं खरं. आणि फार म्हणजे हे प्रसंग फारच इमॅजिनेशनच्या बाहेरचे पलीकडचे होते. पशाची परीक्षक असते तर त्यांनी काय केलं असतं मला माहित नाही. पण फारच धमाल आली आणि असं कुठल्या खऱ्या प्रयोगात होऊ नये एवढीच प्रार्थना करूया. मस्त. वा वा, फारच रंगला प्रयोग.
त्याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संग्राम.